तुळजापूरच्या यमगरवाडीत धक्कादायक प्रकार समोर आलाय। शाळेच्या विद्यार्थ्यांचा रस्ता अक्षरशः बिकट झाला। विद्यार्थ्यांना 1.5 किलोमीटर पायपीट करावी लागते। पाण्यातून वाट काढत या विद्यार्थ्यांना आपली शाळा गाठावी लागते, तर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। या विद्यार्थ्याचे खूप शिक्षणाचे हाल होत आहेत आणि काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित सुद्धा राहत आहेत। येता जाता पावसामध्ये भिजणं, विंचू, काटा, चिखल यामुळे मुलांना त्रास होत आहे। आमच्या गावकऱ्याची आणि पालकांची नेहमीच प्रशासनाकडे विनंती केली, तरीही प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही। तरी माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की या मुलांची शाळेची सोय व्हावी। गावाच्या कडेला एक नदी आहे आणि त्या नदीवरती पावसाळ्यामध्ये 3 ते 4 महिने कंटिन्यू भरून वाहते। त्या नदीवरती एक पूल आणि राहिलेला जो अर्धवट रस्ता आहे 1-1.5 किलोमीटरचा, तेवढा रस्ता प्रशासनानं आमच्या या विद्यार्थ्यासाठी तयार करून द्यावा, हीच प्रशासनाला आमची विनंती आहे। माझ्या शाळेचं नाव एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा आणि माझी अशी इच्छा आहे की एक रस्ता आणि पूल करून द्या, एवढीच माझी अपेक्षा। शाळेला जाताना एक आमच्या गावात शाळेत जाताना एक नदी आहे। त्या शाळेला जाताना नदी ओलांडून जाण्यात कठीण आहे। त्या जाताना पुढे चुकाटा व झाडे झुडपे आहेत आणि तसा रस्ता करून जातो। त्यामुळे आमची विनंती आहे की एक पूल आणि रस्ता बनवून द्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।